सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, आता थोडस झालेलं आहे ट्रॅफिक होण्याचं कारण असं आहे की दादाने उभी केलेली कचऱ्याची गाडी आता फ्री आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये, खूप दिवसानंतर मॉर्निंगचे ब्लॉग बनवतोय आणि नाईट शिफ्ट संपलेली आहे. आता घरी जायचा टाइम आहे आणि घड्यात वाजलेले आहेत 8:30 आणि आपण निघालो आहे घराच्या दिशेने. तर बघूया आज काय बघायला भेटतं. मोस्ट ऑफ काहीच नसेल, बिकॉज सीन काय सीन असा आहे की आताच्या टायमाला येणाऱ्यांची गर्दी असेल, जाणाऱ्यांची गर्दी कमी असेल. त्यामुळे मोस्ट ऑफ चान्स कमी आहे की आपल्याला ट्रॅफिक भेटेल किंवा काय भेटेल. तरी पण चेक करत राहूया आपण, नो प्रॉब्लेम. आपल्याला मोस्ट ऑफ डेली व्लॉग मध्ये काय होतंय आणि काय नाही हे दाखवायचंय रोडवर. सो बघूया काय नवीन भेटतं किंवा काय. खूप दिवसांनी सकाळचे ब्लॉग करतोय आपण डुएल कॅमेराने, ते पण. आणि बघूया आता, थोडीशी कॅमेरा सेटिंग चेंज केलेली आहे मी. काय डिफरन्स येतो किंवा काय नाहीये डिफरन्स ते पण बघावं लागेल. आता एक सलग व्लॉग आपल्याला भेटतोय की नाही भेटत आहे ते सुद्धा बघायला लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. आणि आज आहे बुधवार. आपण मंगळवारी रात्री गेलेलो, आता बुधवारी सकाळी बाहेर पडतोय. तर बघूया काय आपल्याला डेली ब्लॉगिंग मध्ये रस्त्यावर पाहायला भेटतं. आरामात जाऊया, काय घाई नाहीये. आता घरीच जायचंय म्हणा. आणि आताचा व्लॉग तुम्हाला मे बी एक 11-12 वाजेपर्यंत येऊन जाईल आणि शॉर्ट मध्ये टाकेन, जास्त लांबवणार नाही. त्याच्यामुळे नो वरीज. आजकाल थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू केले मी. जेवढे शॉर्ट्स होतील तेवढे चांगले, असा खूप जणांचा सल्ला पण घेतलेला आहे. त्याच्यामुळे मे बी आपले व्हिडिओ थोडेसे शॉर्ट्स असतील, एक 10 ते 15 मिनिटाचे, जास्त नाही त्याच्यापेक्षा. सो ओके, आता कॉम्बिनेशन दोघांचं बसलं पाहिजे, बाकी काहीच नाही. दोघांचं कॉम्बिनेशन बसलं तर वेल अँड गुड, बेटर, सगळं काय एकदम झकास असं होईल. तर हॉस्पिटलला मागे टाकून आपण चाललोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने. राईट साईडला जाल तुम्ही वर्लीला आणि लेफ्ट साईडला जाल तुम्ही बोरवलीला. दोन्हीकडे ली आहे.
व्हिडिओ चालू आहे, बरं आहे. आता हा व्हिडिओ आपल्याला ऍक्च्युली याच्यात जेव्हा तुम्ही ऍक्शन कॅमेरा बंद करता तेव्हा सेटिंग सगळी रिसेट होते. सो हे मला माहित नव्हतं, त्याच्यामुळे लास्ट नाईटचा व्हिडिओ जेव्हा येताना आपण टाकला तेव्हा तो 5-5 मिनिटाचा व्हिडिओ निघालेला. कंटिन्यू होती शूट्स, पण 5-5 मिनिटाचे व्हिडिओ निघाले 4 वेगवेगळे. आता आपल्याला एक होल सिंगल व्हिडिओ भेटायचे चान्सेस आहे. हे बघा, तुम्ही कॅमेरा बघू शकता. सो बघूया, एखाद दुसरं रिॲक्शन भेटलं किंवा काय भेटलं तरी आपल्याला कळेल. सो आणि अजून एक, ऍक्च्युली आपण कॅमेरा राईट साईडला लावलेला आहे. मे बी आपण एक दिवस सुट्टी भेटली की टाइम काढून कॅमेरा मे बी लेफ्ट साईडला लावू. बघूया, करत राहायचं. व्हिडिओ मध्ये थोडेसे फेरबदल होत राहणार मित्रांनो. थोडेसे फेरबदल, जास्त नाही, थोडेसे फेरबदल करत राहणार व्हिडिओ बेटर करण्यासाठी. आता तुम्हाला ऍक्च्युली फ्लॅप नाही लावला, त्याच्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे आवाज पण येते. आणि फ्लॅप नाही लावला याचं कारण असं आहे की मी घातलाय गॉगल आणि त्रास त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. आणि मोठी गोष्ट, कन्फर्म नाही, पण ज्या प्रकारे मोदीजींनी अनाऊन्स केलं आहे त्या प्रकारे असं वाटतंय की कधीही लॉकडाऊन लागायची शक्यता, कन्फर्मेशन नाही पण लागायची शक्यता आहे. सो बी रेडी मित्रांनो. जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मोस्ट ऑफ रेडी राहा, ताकी जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम येऊ नये पुढील लाईफस्टाईलला. आणि जे कोकणकर आहेत त्यांनी गावी नाव घ्या पहिली. कारण का कसं आहे मित्रांनो, आपल्याला लढायचंय तेल आणि गॅसमुळे. आपला प्रॉब्लेम तो होतोय बस, बाकी सीन काहीच नाही आहे. सो कोकणात गेलात तर गॅसची जागा चूल घेते आणि तेल तर आपण नाहीच्या बरोबरच वापरतो मोस्ट ऑफ, जर लागलं तरच. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा वडे तळले की तो तेल सुद्धा आपण जेवढाच वापरू शकतो. सो नो वरीज. त्यामुळे कोकणकर जे आहेत त्यांनी कोकणात धाव घेतली तर बेटर पडेल. सो आपण आलो आहोत हायवेला आणि चाललंय. अजून तरी काहीच नाही, रिॲक्शन नो रिॲक्शन आहे. पुढे मे बी भेटायची शक्यता जास्त आहेत. त्याच्यामुळे आता मी विचार करत होतो फ्लॅप लावून घ्यायचा. काय होईल, त्याने आवाज तुम्हाला क्लिअर आउट भेटेल, बाकी काही. सो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. फ्लॅप खाली करतो. हा झंझट मध्ये घ्या बाबा. जाऊ ज्यांना जायचं त्यांनी जाऊ शकता आणि ज्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे त्यांनी थांबू शकता. दोन्ही गोष्टी आहेत आपल्याकडे. आता ऍक्शन कॅमेराची व्हिडिओ क्वालिटी काय आहे किंवा काय नाही मला नाही माहिती मित्रांनो, पण शूट तर होत आहे बेटर. दादा पण गाणे म्हणत चाललाय वाटतं.
आपण लागलोय तास घातलाय नाही माहिती. थोडासा स्पीड वाढवावा लागेल मे बी. चालू आहे. Awesome action 6. आपला कॅमेरा तो नाही पण व्हिडिओ क्वालिटी एक नंबर आणि बाप आहे मित्रांनो. रिॲक्शन्स बघा मित्रांनो, रिॲक्शन्स. आपल्याला रिॲक्शनचा पैसा आहे, अजून आला नाही पण घेऊ. एवढा पुढे का बघला. मध्ये पॅचेस बाकी आहेत मित्रांनो. हा तर देव भाऊ थँक्यू फॉर वन्स अगेन ह्या रोडसाठी. कारण का व्हिडिओ आपण बनवलेला देवा भाऊंच्या नावाने. सो थँक्यू. पण देवा भाऊंनाच बोलायला लागेल. सो देवा भाऊ वन्स अगेन थँक्यू. थोडस अजून पॅचेस आहेत पण ठीक आहे, ते बेरेबल आहे, आपण बेअर करू शकतो ते. पण ते मोठे ढीग होते ते काढून टाकलेले आहेत आणि रोड क्लिअर झालेला आहे मित्रांनो. सो आपल्या डेली राईड मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. अजून एक रिॲक्शन. स्कूटीवर व्हिडिओ चालू आहे मित्रांनो. ऍक्च्युली अजून एक अपग्रेड बाकी आहे आपलं. मे बी आपण स्टिकरिंग करू शकतो आपल्या चॅनलची. अजूनपर्यंत तरी केलेली नाहीये, करावी लागेल असं वाटतंय. ज्या प्रकारे आपल्याला रिएक्शन भेटतात आताच तिघांकडून भेटलेले आहेत. आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती त्यांना नाही माहिती, सोडून द्यायचं. पण ऍक्च्युली ह्याचं नाव आलंच पाहिजे चॅनलचं, जेणेकरून कसं आहे आपले सबस पण वाढू शकतात आणि फ्री मध्ये आपली काय म्हणतात ते चॅनलची ऍडव्हर्टायझिंग होऊ जाते मित्रांनो. सो ट्राय करूया आपण. एखादी सुट्टी भेटली तर नक्की चॅनलचं नाव आपण टाकून घेऊ.
बिना हेल्मेट के शेंडीवाले दादा. तुला बुलेट चालवता येत नाही मित्र, उड्या मारतो बुलेटवर. रॉब मध्ये बुलेट काढली पाहिजे एकदम. उड्या मारतात बुलेटवर. आजकालचे ना झंझी नशीब त्या बुलेटला किक नाही ठेवतो, नाही तर अर्धा जीव किक मारण्यातच निघून गेला असता. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. सो अजून नाही पोचलो, अजून वेळ आहे. पोचू थोडा वेळाने. का करत होता हा एवढा? कॅमेरा बघितला वाटतं. 59 इथं पण सिग्नल क्रॉस करू शकत नाही. बस दोन्ही व्हिडिओ चालू आहेत. 55 चा सिग्नल आहे. मे बी आपण कट करू, मे बी नॉट. इथे एखादा रिएक्शन भेटलं तर नाही होणार कट, आणि भेटलं नाही तर बघूया. चलो, नाही सुटला सिग्नल. नो 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 नो. 32, 34, टोटो. चुकी करायची नाही तर चुकी दाखवायची कशाला? बारा, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चा जल्दी करो चा. ओव्हरलोड करून रिक्षा घेऊन जातात. पोलिसांना ह्या नीट दिसत. हे पहा ओव्हरलोड केलेला आहे मित्रांनो. चल ग लवकर, चल ग सखे पंढरीला जय हरे विठ्ठल. हा पुढे काय बसतो का पुढ्यात? तर चला मित्रांनो, आपल्याला आज आपलं डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहोत. काय तर डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत आणि इथे सिग्नल लागलेला आहे मित्रांनो. सो इथे सेंड करूया आपण. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि परत एकदा, जर नवीन असाल मित्रांनो चॅनलवर तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा जर कंटेंट आवडला असेल तर. आणि जे जुने आहेत त्यांनी सुद्धा लाईक करा. मोस्ट ऑफ व्हिडिओवरती लाईक कमी आहेत मित्रांनो. जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत तेवढे सुद्धा लाईक नाही आहेत. सो लाईकची गरज आहे आपल्याला. आणि जर कंटेंट जास्त आवडला असेल तर शेअर करा आणि दुसऱ्यांनाही मजा घेऊ द्या. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शेवटचं नक्की आपलं वाक्य, जय जिजाऊ जय शिवराय.